आमच्या बरोबरीने परदेसी हे जुडले गेलेले आहेत जे स्कोरिंग करतील. दोन्ही संघांना विनंती आहे, 20-20 मिनिटं दिले जाणार आहेत. अंपायरने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही अंपायरने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना 20-20 मिनिटं दिलेली आहेत. गेम फास्ट करायचे आहेत. जे या ठिकाणी संघ आलेले आहेत त्यांच्या ओनरचा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. चला कोलाड टीमचे 12 प्लेयर. चेक. आलेल्या सर्व आयकॉन फिल्डरचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. हा कोलट चालय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी धनंजय बिनताडे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला रायगडच्या मुरुड तालुक्यातील शिगरा गावचा स्टार सध्या चर्चेत आहे हुसेन टाके यांना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला योगेश पवार यांना आपण पाहतोय. योगेश पवार पहा, योगेश पवार यांच्या माहितीसाठी पहिल्या दिवशी या मैदानामध्ये 3 मॅचमध्ये 3 अर्धशतक योगेश पवार यांनीच केली आहेत, परंतु माणगाव तालुक्यातील सनसवाडीच्या योगेश पवार यांनी केलेली आहेत. आणि आज
थैंक यू चंदू शेट्टी सर। पहली मरतबा इस दिन में आखिरी दिन एवं निज़ामपुर इनकी जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का दोस्तों इसी बीच मैदान पर बहुत बड़ा मुकाबला जारी है दोस्तों। हरुंडी वर्सेस वैष्णवी कोलाड इन दो टीमों के दरमियान, जबकि हुसैन इनफॉर्म बल्लेबाज मुरूड जंजीरा तालुका से ताल्लुकात रखने वाले शिगरा गांव से इस बार दिशा से भटके अंपायर ने दिए वाइड के रूप में फटके एक एक्स्ट्रा की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन बिना कोई विकेट खोए। चेक या ठिकाणी वैष्णवी 11चे ओनर तात्या यांचं आगमन झालेलं आहे, तर A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागत। इस बार पुल किया है और सक्सेसफुल होता हुआ मिड विकेट के खिलाड़ी दर्शक बनकर देखते ही रह गए। गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए, बहुत ही बेहतरीन खूबसूरत छक्का हुसैन के बल्ले से निकलता हुआ दिखाई दिया दोस्तों बीच मैदान पर। ये कल हाल ही में रोहा में धावीर चषक हुआ था दोस्तों, विश्वजीत ठाकुर पे हल्ला बोल किए थे, वही हुसैन इस A1 के मंच पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे दोस्तों। बार फिर एक मतलब शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, ऑप्शन के बाहर थी, उसे खेल दिया कवर रीजन में, कारपेट के सहारे गेंद जाती हुई वहां पे फील्डर फील्ड करे, थ्रो है, तब तक 1 रन पूरा होता हुआ उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा है 25 रन बिना कोई विकेट खोए। दूसरी ओर जारी है आसिफ शेख, अक्षय एक लंबा रन के साथ दिल पार किया योगेश के लिए, योगेश ने ऊंचाई बड़ा स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है मिड विकेट की जानिब 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन और खूबसूरत छक्का योगेश पवार के बल्ले से देखने मिला दोस्तों। हवाओं का साथ भी है लेफ्ट हैंड बल्लेबाज को और एक ऊंचा एक लंबा छक्का देखने मिला योगेश पवार के बल्ले से दोस्तों। 6 रनों के साथ टीम का बर्ताव स्कोर जा पहुंचा 31 नो लॉस। 31 रन हो चुके हैं बिना कोई विकेट खोए दोस्तों। बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है और आखिरी दिन IPL सिस्टम यहाँ पे आखिरी दिन में 8 टीमें खेली जाएंगी दोस्तों। बहुत ही खूबसूरत मैदान और खूबसूरत मैदान पर बड़े बड़े एक टेनिस क्रिकेट के सितारे आपको इस A1 के मंच पर दिखाई देंगे दोस्तों। फरदीन काजी हो, अमरोज हो या उस्मान पटेल जैसे बड़े खिलाड़ी, दिग्गज खिलाड़ी इसके बाद भी आपको देखने मिलेंगे। इसे बीच आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक का योगेश पवार का, मिड विकेट की जानिब खिलाड़ी तैनात थे 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टीम का बर्ताव को जा पहुंचा 32 रन बिना कोई विकेट खोए। बहुत ही बेहतरीन मंच है दोस्तों A1। इस मानगांव तालुके में एक नामचीन टूर्नामेंट मानी जाती है A1 की। उस A1 का आखिरी दिन दोस्तों इस मंच पर हुसैन टाके अपने जौहर बिखराते हुए नजर आ रहे दोस्तों। नए बल्ले गेंदबाज यहां पे आसिफ शेख का इस्तेमाल करते हुए, ये हुसैन टाके सिगरा के जरूर है लेकिन हर दिन हम मजगांव में मॉर्निंग क्लब में प्रैक्टिस के लिए जरूर आते हैं, इतने दूर से हमारे साथ एक ही साथ हम एक ही ग्राउंड पे प्रैक्टिस करते हैं। इस 12 गेंदे जब हम खेलते हैं तो इनके 20-20 छक्के उसमें शामिल रहते हैं दोस्तों। वही हुसैन टाके आज A1 के इस मंच पर दोस्तों अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। आसिफ शेख एक तेज रफ्तार के गेंदबाज, आउट स्विंग गेंदबाजी मानी जाती है। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक कारपेट के सहारे स्क्वायर लेग की जानिब, वहां पे फील्डर तैनात थे दोस्तों, फील्ड करे थ्रो आए, तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ योगेश पवार के जरिए। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 33 रन। दूर दूर फैली हुई फील्डिंग हवाएं भी इस मैदान पर चलती हुई, बहुत ही खूबसूरत मैदान। आए हुए तमाम दर्शकों का और मेहमानों का मैं नौशाद सांगले कमेंट्री बॉक्स से आपका स्वागत करते हैं। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे हैं। आसिफ शेख के ऊपर हल्ला बॉल करते हुए हुसैन टाके बीच मैदान पर और गेंद गई तारामंडल में 6 रनों के लिए दोस्तों। क्या बल्लेबाजी बीच मैदान पर हुसैन टाके के जरिए। या ठिकाणी पत्रकार आलेले आहेत, सुनील राजभर
माणगावचे यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। चेक। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोस्तों, हुसैन टाके कल भी धाविर चषक में भी अपने इस बल्ले के ऐसे बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी। आज A1 के मंच पे बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं दोस्तों। इस बार स्ट्रोक जरूर खेला है लेकिन कारपेट के साले लॉन्ग ऑफ की जानिब गेंद जाती हुई 1 रन के लिए, इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 40 रन। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए एक आसिफ शेख जो कि टेनिस में एक नामचीन गेंदबाज है दोस्तों, इस बार A1 के मंच पे गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। ये बड़ा मंच है। योगेश पवार स्ट्राइक पर सामना करेंगे आसिफ शेख का। लेफ्ट हैंड गेंदबाज टू लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए देखेंगे किस प्रकार गेंदबाजी करते हैं योगेश पवार के लिए। इस बार थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंकी थी लेकिन दिशा से भटकते हुए अंपायर जी का इशारा हम तक आता हुआ, जो कि धनंजय अंपायर। 1 रन, इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 41 रन बिना कोई विकेट खोए, थोड़ी सी फील्ड में तब्दीली करते हुए। आसिफ रोड को पार किया, इस बार शॉर्ट प्रकार की गेंद थी, उसे हुक कर दिया, गेंद जा रही है, वहां पे खिलाड़ी तैनात है दोस्तों, बहुत ही अच्छी तरीके से इस कैच को लपकने में कामयाब हुए और पहले विकेट का पतन होता हुआ, पहला झटका लगता हुआ इस टीम को योगेश पवार के रूप में। 41 के नीचे स्कोर पर यहां पे पहला झटका लगता हुआ योगेश पवार जो कि डगआउट में देखने मिलेंगे दोस्तों। उनकी जगह लेने जा रहे हैं नए बल्लेबाज नयन। नयन भगत नयन भगत जो कि हल्के हल्के कदमों से क्रीज पर जाते हुए बल्लेबाजी के लिए पनवेल वाजे गांव के दोस्तों ये खिलाड़ी बहुत ही बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं और अंडर खिलाड़ी शायद इस टीम में भरना है। देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी करते हैं इस A1 के मैदान पर। हल्के हल्के कदमों से दर्शकों का जमावड़ा भी बढ़ता हुआ दिखाई दे रहा है दोस्तों। नयन भगत लेफ्ट हैंड बल्लेबाज सामना करेंगे एक कामयाब गेंदबाज आसिफ का। आसिफ शेख का नामचीन गेंदबाज दोस्तों, टेनिस क्रिकेट का नामचीन गेंदबाज। इस बार फुल टॉस गेंद लेकिन थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंकी थी, उंगलियां फेरी थी इस गेंद पर। कारपेट के सहारे खेलकर 1 रन मुकम्मल करते हुए नयन भगत, उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 42 रन 42, लॉस फॉर 1 विकेट, जो कि पहला विकेट गिरा था योगेश पवार के रूप में। योगेश पवार आपको डगआउट में देखने मिल रहे हैं दोस्तों। देखेंगे हुसैन टाके, मैन फ्रॉम मुरुड जंजीरा, शिगरा गांव से ताल्लुकात रखने वाले, सामना करेंगे आसिफ शेख का। इनफॉर्म बल्लेबाज दोस्तों, इस बार बहुत ही अच्छी गेंद, ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद, पैरों के अंदर एक अपना ब्रह्मास्त्र इस्तेमाल करते हुए गेंदबाज बचने की कोशिश यहां पे और उसमें सफल भी होते हुए, सिंगल चुराते हुए हुसैन टाके इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन 43, लॉस फॉर 1 विकेट। 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 43 दोस्तों। बहुत ही अच्छी गेंदबाजी कही जा सकती है इस ओवर में। एक छक्का जरूर लगाया था हुसैन टाके ने, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक देखने मिला आसिफ शेख के जरिए। अपने टीम को कमबैक करते देते हुए एक सफलता भी हासिल हुई। योगेश पवार जो कि इनफॉर्म बल्लेबाज दोस्तों, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, अच्छे लंबे 6 लगाते हुए इस मैदान पर भी देखा गया उनको। उनका विकेट हासिल करने में उनको कामयाबी मिली। देखेंगे आखिरी ओवर इस इनिंग की कौन लेके आते हैं, कौन सा गेंदबाज आजमाया जा रहा है। सुमित पत्रे जो कि अलीबाग थल के ये गेंदबाज दोस्तों, एक लंबे रन के साथ इनफॉर्म गेंदबाज है दोस्तों, अच्छी गेंदबाजी करते हैं। इस बार पहली फुल टॉस गेंद उसे खेल दिया है लॉन्ग ऑन की जानिब, गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन कर्रा स्ट्रोक इनके बल्ले से देखने मिला दोस्तों।
अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं बीच मैदान पर। अब तक उन्होंने बहुत ही बेहतरीन किफायती बल्लेबाजी करते हुए अपने इनिंग में 4 छक्के और 1 चौका लगाया दोस्तों। बहुत ही बेहतरीन तरीके से अपने इस इनिंग को इन्होंने सजाया है और इस बड़े मंच पे और एक बड़ा खिलाड़ी बनते हुए नजर आए दोस्तों। हाल ही में जो कि नई न्यू मुंबई में जो टूर्नामेंट हुई थी बिग बैश 20 अंडर 24, उनमें इनका शुमार था दोस्तों। फेयर डिलीवरी थर्ड अंपायर की जानिब से यहाँ पे डिसीजन आ चुका है। हुसैन भाई, फेयर डिलीवरी फुलटॉस गेंद थी, उसे बहुत ही बेहतरीन तरीके से खेलते हुए 6 रन वसूल किए थे हुसैन टाके ने। वही हुसैन टाके अब सामना करेंगे सुमित पत्रे का। फिर एक मरतबा पहली गेंद पर छक्का लगाने के बाद हौसले बुलंद जरूर है। अब तक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुसैन टाके के जरिए देखने मिल रहे हैं इस एवन के ग्राउंड के ऊपर। इस बार बहुत ही बेहतरीन करारा स्ट्रोक, पहले स्ट्रोक जाती हुई सीमा पार गेंद जाती हुई 6 रनों के लिए। बैक टू बैक यहां पे दूसरा छक्का हुसैन टाके के बल्ले से निकलता हुआ दोस्तों। बहुत ही खूबसूरत तरीके से अपने टीम को संवारते हुए ये बल्लेबाज दोस्तों अपने इनिंग में अब तक 5 छक्के लगाए हैं। इनफॉर्म बल्लेबाज है, हर जगह इनकी तारीफ की जाती है। हाल ही में है 1.5 लाख का जो टूर्नामेंट हुआ था बोरली पंजतन में, उन्होंने फाइनल जीते थे इसी टीम ने और उसमें हुसैन टाके खूबसूरती से बल्लेबाजी करते हुए नजर आए दोस्तों। अब इस एवन के बड़े मंच पे भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस बार कारपेट के सहारे 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं, देखेंगे। और ये दूसरा भी रन पूरे करते हुए रनिंग बिटवीन द विकेट इतनी तेज रखते हुए चौथी ओवर जारी है। 4 ओवर खेले हैं दोस्तों, फिर भी रनों के भूखे हैं। बहुत ही बेहतरीन तरीके से रनिंग बिटवीन द विकेट बीच मैदान पर हुसैन टाके के जरिए। 13 गेंदों में 40 रन बनाए हैं अब तक हुसैन टाके ने। आखिरी ओवर सुमित पत्रे के खिलाफ हल्ला बॉल करते हुए नजर आ रहे हैं। स्लो ओवर है, बल्लेबाज अक्सर हर गेंद पर छक्का लगाने की कोशिश जरूर करते हैं और इस बार वही नजारा बीच मैदान पर इस एवन के ग्राउंड पर देखने मिल रहा है दोस्तों। टेनिस की गेंद है, बल्ले पर सही तरीके से अगर बल्लेबाज लेता है तो गेंद सीमा पार होती हुई दिखाई देती है। इन 3 दिनों में ज्यादा से ज्यादा 6 इस मैदान पर देखने मिले दोस्तों। ऐसा ग्राउंड बनाया गया है दोस्तों, चारों तरफ से देखा जाए तो पूरा प्लेन ग्राउंड और गोल ग्राउंड आपको सर्कल दिखाई देगा। इस बार बहुत ही बेहतरीन कवर रीजन में जाती हुई गेंद सीमा पार 6 रनों के लिए। क्या हुसैन टाके आज बोलबाला इस मैदान पर भी होता हुआ आपका। मैंने कल ही कहा था, समीर से ये बात हुई थी कि हुसैन टाके जरूर इस मैदान पर आएंगे किसी न किसी टीम से, और आज दिखाई दे रहे दोस्तों। 2 साल पहले भी अंडर 19 के टीम के ये खिलाड़ी थे, 2 साल पहले इस ग्राउंड पर आ चुके थे और उसी टाइम पे भी अच्छी बल्लेबाजी की थी। 3 साल पहले की बात है दोस्तों, अंडर 19 के खिलाड़ी थे, तभी आए थे इस टीम में से और अच्छी बल्लेबाजी करके गए थे। 2017 में हमारे रफीक भाई बता रहे 2017 में आए थे। फिर एक मरतबा सुमित पत्रे इस बार कर स्ट्रोक्स कारपेट के सहारे खेलते हुए 1 रन पूरा किया, दूसरे रन की दौड़ लगाई है और ये दूसरा रन लेते लेते यहां पे रन आउट की विकेट फेंकी है नयन भगत ने। अपने आप को यहां पे विकेट पतन करके देते हुए, क्योंकि जानते हैं 1 रन इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 65 रन। 65 रन हो चुके हैं दोस्तों। आखिरी गेंद आना शेष बाकी और हुसैन टाके खेल रहे हैं दोस्तों 47 पर। क्या ये हाफ सेंचुरी मुकम्मल कर देंगे? इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना पड़ेगा अगर आपको इस मंच पर हाफ सेंचुरी पूरी करनी हो तो। और हुसैन टाके के पास स्ट्राइक है दोस्तों। अल्ताफ हेशविकर इनके जानिब से हुसैन टाके के लिए 100 रुपए। इस बार उछाल भरा स्ट्रोक के खेलने की कोशिश, टॉपेज लेते हुए गेंद फॉलो थ्रो में कैच लपकने की कोशिश,
लेकिन यहाँ पे कैच ड्रॉप होते हुए और इसी बीच 2 रन पूरे होते हुए नजर आए दोस्तों बीच मैदान पर। हुसैन टाके के लिए आसिफ लोखंडे इनके जानिब से 100 रुपए, फरीद परदेसी रिक्शा यूनियन अध्यक्ष यूनियन के हैं दोस्तों, उनकी तरफ से 100 रुपए हुसैन टाके के लिए। 16 गेंदों में 49 रन जोड़े दोस्तों अपने इस इनिंग में बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए, और टीम का स्कोर जहां पहुंचा है 67 रन। सगळ्यांना विनंती असेल, हुसेन टाकेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सध्या हे नाव चर्चेत आहे अख्ख्या रायगडामध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अख्खा महाराष्ट्र दखल घेईल या खेळाडूची. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे दुर्गवीर पाचाड. सुधीर गायकवाड साहेबांची टीम आहे, क्रिकेट प्रेमी आहेत पाचाडचे. रायगडाच्या पायथ्याला असणारं हे पाचाड गाव आणि पाचाडचे क्रिकेट प्रेमी दुर्गवीर पाचाडचे सुधीरजी गायकवाड यांची टीम. चला टॉससाठी यायचं आहे आणि त्यानंतर उमर 11 म्हसळा असल कादरी साहेब नगराध्यक्ष म्हसळा यांची टीम आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. सोळा बॉलमध्ये 6 षटकार 1 चौकार आणि 49 धावा आणि चर्चेत राहिले ते या ठिकाणी हुसेन टाके. रॉयल फेस्टिवल देखील काय गाजवलं होतं या खेळाडूने. काल देखील धावीरच्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आज मात्र हुसेन इकडे दाखल झालेत. विशेष म्हणजे अंडर 24 चॅम्पियनशिपमध्ये देखील बिग बॅचमध्ये 70 खूप चांगली कामगिरी भिवंडीला देखील केली होती त्यांनी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे 68. आणखीन एक मोठ्या धावसंख्येची. पहिल्या मॅचमध्ये 79 टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 77, या मॅचमध्ये 68. अखलाकजी मसळाची या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते अखलाकजी आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. चला कॅप्टन दोन्ही पण दुर्गवीर पाचाड आलेत का? दुर्गवीर पाचाड कॅप्टन सुधीर गायकवाड साहेब आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे आणि असल कादरी साहेब आपण देखील कॅप्टनला त्वरित या ठिकाणी पाठवायचं आहे. उमर 11 म्हसळा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. विजयासाठी जर पाहिलं तर आता धावांची आवश्यकता असणार आहे ती आणि सलामीची जोडी महाराष्ट्राचा सिक्सर किंग बबलू पाटील हडपसर पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्या वाघोलीचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर फरदीन परदेसी खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखनाचं काम करतायत आणि मुस्तफा परदेसी हे देखील आमचे दोन्ही पंच. याकडे प्रशांत आंबेडकर सर असतील, त्याचबरोबरीने धनंजयजी कोळी असतील, हेही चांगलं काम करतायत आणि एक महत्त्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत विजय पिल्लई. पहिलं षटक घेऊन येत आहेत. मसळा टीम कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचं आहे. प्रतिस्पर्धी टीम आलेली आहे, त्यामुळे असलबाई कादरी साहेब आपणास विनंती असेल कॅप्टनला त्वरित पाठवायचं आहे. आसिफ शेख, बबलू पाटील आणि बॉलिंगसाठी विजय पिल्लई. बालाजी या नावाची देखील ओळख आहे. डेरवली गावासाठी देखील क्रिकेट खेळतात. पहिला बॉल वेगात टाकलाय बबलू यांच्यासाठी. बबलू पाटील हे असे बॅटर आहेत, 6 किती लांबचा असू देत
बबलू पाटील यांनी मात्र कितीही मोठ्या ग्राउंडवर लांबचा षटकार असेल तिकडे षटकार मारलेला आणि या मैदानात बबलू पाटील गेल्याही वर्षी मला आठवत आहे जबरदस्त कामगिरी त्यांचीही राहिली होती आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मनगडाच्या साह्याने फ्लिक एक लहानसा खेळाडू प्रयत्न करत होता आणि हा बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे बबलू पाटील यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. चला असलबाई कादरी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मसळाचे नगर अध्यक्ष क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व मसळा प्रीमियर लीगचे आयोजक त्यांचे या ठिकाणी आगमन होते. असलबाई आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. असलबाई कादरी क्रिकेटप्रेमी आणि त्यांचीच टीम उमर 11 मसळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला बबलू पाटील 68चा पाठलाग लक्ष मोठं आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये जर पाहिलं तर लक्षाचा पाठलाग झालेला नाहीये. या मॅचमध्ये काय होते पाहिजे 68 धावा तसं पाहिलं तर लक्ष मोठं आहे. बालाजी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी विजय पिल्लाय. बबलू पाटील यावेळेला मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. बराचसा लांबवरून प्रयत्न करत होते त्या ठिकाणी नयन परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडलेले आहेत बबलू पाटील. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आहे. महाराष्ट्राचा सिक्सर किंग ही देखील ओळख आहे. शब्बीर भाई यांचं देखील बबलू पाटील यांच्याशी एक बऱ्याच वर्षापासूनचं मात्र या ठिकाणी नातं राहिलं आहे या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून. हो 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 बबलू पाटील महाराष्ट्राचा सिक्सर किंग. बॉलला पाठवलं खूप लांब षटकार. बबलू पाटील यांची बॅट जर पाहिलं तर षटकारांची भाषा बोलते. ओ हो हो आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी. जबरदस्त बॅटिंग बबलू पाटील. का या खेळाडूच्या नावाची क्रिकेटच्या मैदानातील दहशत आहे आणि षटकारांची भाषा ज्याची बॅट बोलते ते षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. आणखीन एक मोठा फटका इकडे आलाय. 68चा पाठलाग लक्ष मोठं आहे परंतु बालाजी यांच्या विरुद्ध तुटून पडले. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बबलू पाटील नक्कीच ज्यांची प्रतीक्षा या ठिकाणी होत होती आणि आयोजन कमिटीच्या वतीने उस्मान पटेल यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. रायगडचा टायगर म्हणून देखील ओळखले जातात परंतु इकडे बबलू पाटील आज केवळ सिक्सर किंग या ठिकाणी दाखल होत आहेत. एकाहून एक सिक्सर किंग या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील आणि
बबलू पाटील नावाचं वादळ पहिल्या षटकात गोंगावताना पाहायला मिळालं. 24 धावा बनवल्या गेल्या पहिल्याच षटकात. आणि इकडे जर पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत नयन. पनवेलच्या वाजेपूर या गावचे खेळाडू नयन यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. परंतु समोर जर पाहिलं तर बबलू पाटील की फॅक्टर राहतील बबलू या ठिकाणी. परंतु पहिल्या षटकात जर पाहिलं तर 3 लांबचे षटकार बबलू पाटील यांनी खेळलेले आहेत. नयन यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाते. आसिफ आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 पुणेकर खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रायगडचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ॲज अ आयकॉन हे सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. चला पुढच्या मॅचचा टॉस झालाय का? हा, निर्णय देखील कळवा. मसळ्याने टॉस जिंकलाय. असेल बाई निर्णय कळवायचा. पाचाड फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुर्गवीर पाचाड. दुर्गवीर पाचाड संघ यानंतर पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक योगेश पवार पोहोचत आहेत. आता इकडे थोडासा नयनने दबाव दूर करण्याचा प्रयत्न केलाय. पहा पहिल्या दोन्ही बॉलवर 1-1 धाव आली आहे. लक्ष मोठं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सनी कसबे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंकुश लोहार, शेरू लोहार यांना देखील आपण पाहू शकता. बबलू बॅट फिरली, बॉलही फिरलाय आणि आणखीन एक चांगला बॉल. वा, धावसंख्येला लगाम घालण्याचं काम या ठिकाणी केलंय. 4 षटकांच्या या लढती आहेत परंतु चुरस मात्र प्रचंड पाहायला मिळते. यानंतर जर पाहिलं तर पाचाड संघ पाहायला मिळणार आहे आपल्याला. दुर्गवीर पाचाड संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमर 11 असलबाई कादरी आणि सुधीरजी गायकवाड यांची टीम. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या परंतु या ओव्हरमध्ये त्याला कंट्रोल केलंय नयन यांनी. वाजेपूरचा खेळाडू नयन भगत चांगली गोलंदाजी करतायत. थोडंसं मॅचला पुन्हा एकदा आपल्या टीमच्या बाजूने घेऊन येत आहेत. 68चा पाठलाग करायचा आहे. लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे. पहिल्या षटकात धावा आल्या परंतु या षटकात नयन यांनी त्या कंट्रोल केल्या. यावेळेला फुल टॉस. खराब बॉल होता. त्याच्यावर आक्रमण. परंतु पाहूयात फिल्डर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी फिल्डर पोस्ट देखील देत आहेत की हो मी मैदानाच्या आतमध्येच आहे. आणि विकेट येताना पाहायला मिळते. पहिली आसिफ शेख आउट. चला फास्ट करायचं विनंती असणार आहे. सलामीची जोडी मैदानात होती. त्यानंतर जर पाहिलं तर आसिफ आउट झालेत. बबलू पाटील यांच्या जोडीला जर पाहिलं तर बारामतीच्या मोरगावचे खेळाडू अक्षय तावरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि स्लॉग हिटिंगसाठी ओळखले जातात. स्लॉग ग्रुपमधील एक जबरदस्त बॅटर आहेत अक्षय तावरे आणि मागील 2 वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष बारामती मोरगावच्या अक्षय तावरे यांनी देखील वेधून घेतलेलं आहे. परंतु समोर जर पाहिलं पनवेलच्या वाजेपूरचा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा दिल्यात. आता या मैदानात 10 पेक्षा कमी धावांची ओव्हर म्हणजे चांगली ओव्हर म्हणावी लागेल. 5 बॉलमध्ये 3 दिलेले आहेत. अक्षय तावरे पहिलाच बॉल अक्षय तावरे यांच्या बॅटमधून जाईल. सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जर पाहिली कॅच पकडली की सुटली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 झालेली आहे आणि 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर अजूनही 35 पाहिजेत. बरोबर ना? 2 षटकांमध्ये 33 झाल्यात. 2 षटकांमध्ये 35 पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. अक्षय तावरे बबलू पाटील 2 धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकात जास्त धावा आल्यानंतर हे षटक केवळ 9 धावांचं आलेलं आहे. परंतु मॅच अजूनही ऑन अँड बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये हेही तेवढंच महत्त्वाचं. जोडीला अक्षय तावरे आहेत
आणि गोलंदाजीसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. फीडिंग टीम प्रतिनिधी नाही आपल्या इकडे. सुजल सुजल बरोबर ना. सुजल येत आहेत. नवगावचा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. नवगाव की आमचे कॉमेंटेटर मित्र यासिर मर्चंट देखील नवगावसाठी खेळलेले आहेत. चला थोडीशी त्वरा करायची आहे कारण 1:30 वाजलेले जवळपास केवळ तिसरी मॅच सुरू आहे आणि त्यातल्या त्या तिन्ही मॅच जास्त स्कोरच्या झाल्या. सुजल समोर जर पाहिलं तर बबलू पाटील. बबलू बॅट तर अतिशय वेगात फिरवताना पाहायला मिळाले या ठिकाणी आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. दबाव थोडासा या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉल बाकी 11 धावा करायच्या आहेत त्या 38. हा 35 पाहिजेत. 11-35. बबलू याही वेळेला बबलू पाटील यांच्या बॅटमधून लांब 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 अगदी किती लांब गेलाय पहा. जबरदस्त सिक्सर किंग बबलू पाटील 6 धावा. आणि बबलू पाटील या मैदानात ज्या ज्या वेळेला येतात ना त्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. परंतु नवगावचा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. वैष्णवी कोलाड वैष्णवी कोलाड किशोर तात्या मालुसरे रायगडमधील एक प्रचंड क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व त्यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. हो इकडे कमबॅक केलाय सुजलने. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. पहा का संघर्ष चांगलाच रंगेल. एका बाजूला जर पाहिलं तर खुशी भूमी 11 संतोष मोरे साहेब हरवंडीचे उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला वैष्णवी कोलाड किशोर तात्या मालुसरे कोलाडचे क्रिकेटप्रेमी यांच्या ह्या टीम आहेत दोन्ही. खुशी भूमी 11 जर पाहिलं तर आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते हरवंडीची आणि दुसऱ्या बाजूला वैष्णवी कोलाड बॉलिंगसाठी. यावेळेला बबलू पाटील आणखीन एक फटका जो सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय आणि क्षेत्ररक्षकाने मात्र त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे आणि 100 रुपयाची कमाई असेल. झेल घेतलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला 100 रुपयाचा पुरस्कार देखील आहे. आत्ता कळलं त्यांना की 100 सुद्धा आहेत. आनंद झालाय आणि होणार आहे का नाही होणार. तर तुम्ही मॅच पाहायला आलात आणि तुम्हाला पारितोषिक काही मिळालं तर आनंद मिळतो. माझ्या मते शाळेत कॉलेजवरून किंवा शाळेतून डायरेक्ट इकडे आलेले दिसत आहेत. ITI मधून आलेले आहेत. पंचा मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून हा पुरस्कार आहे आणि माणगावचे हे क्षेत्ररक्षक आहेत आदित्य सुतार. ITI मध्ये आहेत ते आणि त्यांना हा 100चा पुरस्कार मिळेल. परंतु मॅच बबलू पाटील यांच्यावर सगळ्यांच्याच नजरा आताही खेळलेल्या आहेत. आणखीन एक बिग हिट परंतु फटका फसलाय. हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर होते पोहोचतायत आणि कॅच सुटली तिकडे आणि कॅच सुटली आणि 4 धावा देखील येताना पाहायला मिळतात. बबलू पाटील धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 49 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 19. मॅच जबरदस्त रंगली आणि नक्कीच आयोजन कमिटीच्या वतीने फरदीन काझी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. फरदीन रजत मुंडे हे देखील येत आहेत. 19 धावांची आवश्यकता आहे.
आणि ही जी खेळाडूंची स्वागतं केली जात आहेत ही कमिटीच्या वतीने केली जात आहेत. ही क्रेज असते क्रिकेट खेळाडूंची. जवळ मॅचच्या दिशेने आपण 6 चेंडू आणि 19 मॅच ऑन आहे. अजूनही मॅच ऑन आहे. एका बाजूला खुशी भूमी हरवंडी, एका बाजूला जर पाहिलं तर वैष्णवी कोलाड यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघाचे संघ मालक देखील तेवढेच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यातील रंगलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लाईनमॅन तिथे स्टेजचे तर जमलेले लाईनमॅन आहेत ना, त्यांनी आपापली कामं करायची. आता नाही तर नावं कट करण्यात येतील तुमची. तिथे घोलका करणार नाही कोणी. सिकंदर भाई सर एक मिनिट बॉलिंग, एक मिनिट बॉलर थांबा. सीमारेषेवरील खेळाडू प्लीज नाव सांगायचंय. परेश जाडे. परेश येत आहेत शेवटच्या षटक, परंतु पाहूयात नवगावचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. समोर आहेत. मॅच ऑन आहे. 6 मध्ये 19. पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण, तिकडे पोहोचतायत योगेश पवार. वाह, कॅच पकडली आहे, जबरदस्त कॅच. आणि आता मात्र मॅच मधील रंगत आणखी वाढलेली आहे. 6 मध्ये 5 मध्ये आता 19 धावा. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट एक एक येत चाललेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र मॅच मधील उत्कंठा वाढताना पाहायला मिळते. प्रेक्षक म्हणत असतील बबलूला स्ट्राईक कधी मिळेल. आमचे मित्र नौशाद सांगळे, आता नौशाद सांगळे A1चे सदस्य देखील आहेत. आणि विशेष म्हणजे जरी ते निजामपूरचे असतील, सध्या वास्तव्यास मुरुडमध्ये आहेत. आणि फक्त कॉमेंट्रीसाठी ते या ठिकाणी सातत्याने येत आहेत. नौशादजी, तुमचं मनापासून आभारी असो आम्ही. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मुरुडलाच काशी चषकामध्ये आपली भेट होईलच. जावत मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये. धनंजय भिंताडे पुण्याचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर, परंतु समोर जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर परेश यांनी विकेट घेतली आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मानाची प्रतिष्ठेची A1 क्रिकेट क्लब निजामपूरची 27 वर्ष ही स्पर्धा आपण याच मैदानात पाहतोय. माणगाव तालुक्यामध्ये आणि निजामपूर शहरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. A1चा A1 आयोजन. हो, इकडे गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले आणि गती परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे आपण पाहू शकता. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बबलू पाटील बॅटिंगसाठी 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 18 3 चेंडूमध्ये म्हणजे तिन्ही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवायचे आहेत. आणि सिक्सर किंग बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे कारनामे बबलू पाटील यांनी कित्येकदा केलेत, आज पुन्हा एकदा करायचं आहे. एका बाजूला वैष्णवी कोलाड आहे, एका बाजूला जर पाहिलं तर खुशी भूमी हरवंडी पाहायला मिळते. त्यामुळे मॅच रंगेल. पाहूयात, जर का या बॉलवर षटकार आला मॅच मधील उत्कंठ वाढताना पाहायला मिळेल. बबलू सगळ्यांच्याच आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, जो खेळाडू षटकारासाठी ओळखला जातो, आज मात्र षटकारच मारायचेत, परंतु लगातारचे 3 मारायचेत मॅच जिंकण्यासाठी. परंतु गोलंदाज परेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव दिली आहे, परंतु मॅच कुठे संपली आहे. बबलू पाटील स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. खुशी भूमी एका बाजूला, वैष्णवी एका बाजूला, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बबलू पाटील पहिलाच बॉल आणि पाठवलाय सीमा रेषा पार. सिक्सर किंग बबलू पाटील यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळतो. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनेच हा फटका येताना पाहायला मिळाला. आणि बबलू पाटील, हो, महाराष्ट्राचा सिक्सर किंग म्हणून माझंही नाव घेतलं जातं आणि या ठिकाणी षटकार येतोय.
एका बाजूला वैष्णवी कोलाड, एका बाजूला खुशीभूमी हरवंडे यांच्यातील मॅच पाहायला मिळते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता बबलू पाटील बॅटिंगसाठी. पाहूया काय होईल. प्रेक्षकांच्या नजरा आता मॅचवर केलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि या शेवटच्या 2 बॉलमध्ये जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परेश एका बाजूला, बबलू पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात काय होईल. आणखीन एक बॉल हरवला. एवढ्या लांबवर पाठवलाय बबलू पाटील यांनी. आणि बबलूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतात बबलू पाटील. परंतु मॅच संपलेली नाहीये. गोलंदाजाने एखादाच हरवला. आणि आता पाहू शकता आपण 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण. प्रचंड उत्कंठा. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना बबलू पाटील यांच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत. हरवंडीचे उद्योजक संतोषजी मोरे यांची खुशीभूमी 11 बॅटिंग करते, तर कोलाडचे नामवंत उद्योजक तथा क्रिकेट प्रेमी किशोर तात्या मालुसरे यांची वैष्णवी कोलाड. अशी ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या बबलू पाटील नावाचं वादळ निजामपूरमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. परंतु इतिहास घडवण्याची संधी परेशला सुद्धा आहे. नवगावचा परेश जर का इकडे चांगला बॉल टाकला त्याच्याही नावाची चर्चा होईल बबलू पाटीलला थांबवल्याबद्दल. परंतु सध्या चर्चा बबलू पाटील यांची सुद्धा आहे, कारण 3 चेंडूत 18 असताना 2 लगातारचे षटकार मारलेले आहेत. आणि आता 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. काय होईल मात्र या शेवटच्या बॉलवर हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. षटकार येणार की नाही. एका बाजूला हरवंडी, एका बाजूला कोलाड, अशी मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. चेक. कोणीही आतमध्ये जायचं नाही. आणि बबलू पाटील जर पाहिलं तर 53 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. अर्धशतक झालंय, परंतु अर्धशतकापेक्षा जिंकणं तेवढंच महत्वाचं आहे. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना विनंती असेल दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या बॉलवर काय होणार. बबलू पाटील सिक्सर किंग. रणनीत्या योगेश पवार देखील बनवताना पाहायला मिळत आहेत. दबाव बबलू यांच्यावर देखील थोडा असणार आहे, परेश यांच्यावर देखील थोडासा असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर कोलाड, एका बाजूला हरवंडी. निजामपूरची A1 स्पर्धा. A1 स्पर्धेमध्ये A1 कामगिरी बॉलरलाही करावी लागेल आणि बॅटरलाही करावी लागणार आहे. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पाहूया या ठिकाणी काय होईल, काय होईल, काय होईल. बबलू पाटील एका बाजूला, परेश एका बाजूला. ओहो, शेवटचा बॉल लाजबाब टाकलाय. परेश याही नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. परंतु सगळेच मात्र या ठिकाणी कौतुक बबलू पाटीलचं सुद्धा करतील. आणि सगळ्यांना विनंती आहे 53 धावांची बबलू पाटील यांची झुंज. टाळ्यांच्या गजर होऊन जाऊ देत. परंतु मॅच वैष्णवी कोलाडने जिंकली आणि परेशचं सुद्धा कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 1 बॉल आणि तो मात्र या ठिकाणी चुकलाय. हुसेन देखील कौतुक करतायत. बबलू पाटील सगळे चर्चेचा विषय राहिला, कारण वातावरण या मैदानात बबलू ज्या ज्या वेळेला येतात ना धुमाकूळ घालतात आणि आता धुमाकूळ पाहायला मिळाला त्यांच्याकडून. जरा टाळ्या होऊ द्या परत एकदा बबलूसाठी. जरा परत एकदा टाळ्या होऊ द्या. हार्ड लक बबलू. पुरस्कार दिला जातोय हुसेन टाके यांना दिला जातोय. युवा बॅटर, शिग्रा गावचा, मुरुड तालुक्याचा सुपुत्र आणि सध्या चर्चा आहे या खेळाडूची. नाव आहे हुसेन. या हुसेन, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. मैन ऑफ द मैच का खिताब देने के लिए मैं दावत सुखन देता हूँ मानगांव के माजी सदर साहब जनाब यासीन परदेसी साहब को। यासीन परदेसी साहब आए और अपने यहाँ पे मुबारक हाथों से यहाँ पे मैन ऑफ द मैच का खिताब दे। पानी से बग पानी बग